तून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय सुपर डुपर 5 मध्ये होईल आणि या पुढचा आवाज या सत्रामध्ये ऐकायला मिळेल मयूरजी या कांबळे सरांचा. थँक्यू सो मच. गुलशन पाटील यांचा मनापासून आपण आभार व्यक्त करूया. उद्या देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेचा. आणि भाविक तांडेलचे ते मित्र आहेत, जाताना एकदम सावकाश जा अशी आपण त्यांना सूचना करूया. जाऊया शेवटच्या मॅचकडे, शेवटच्या लढतीकडे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ग्रामस्थ मित्रमंडळ जामरुंग आयोजित परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये शेवटची लढत आहे. एकाच म्हणूया आपण मैदानावरती सराव करणारे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आता उभे ठाकलेत. निमित्त आहे या चषकाचं आणि जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार मात्र होत असताना बघायला मिळेल. प्रभाकर देशमुख गोलंदाजी मार्कवरती 3 ओव्हरची मॅच आहे आणि समोर वसंत आणि अमोल. पहिलाच बॉल, मोठा फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार. 6
21. पूर्ण या रात्रीचा आपण सारांश बघणार आहोत. कोणत्या फलंदाजाने कोणती चांगली बॅटिंग केली. निशांत. निशांत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. KTC लाईव्हचे सर्व अजिंक्य पवार यांचे राईट हँड. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय 21 या आकड्यावरती. पळसदरी संघ त्याचबरोबर वर्णे संघ चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये या दोन्ही टीमने केलाय. एक टीम आपल्याला इथून टॉप 5 मध्ये जाताना दिसेल. या स्पर्धेमधली पहिली टीम ठरेल जी सुपर 5 मध्ये प्रवेश करेल, टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. पुनश्च फटका चांगला आहे. साईराज आता बॅट्समन आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू. सत्तावीस धावा धावफलकावरती. बॉल द्या मैदानावरती आयोजक. KTC लाईव्हचे सर्व निशान अगोदर झोपायची सोय बघतात, नंतर स्पर्धा ठरवतात करायची की नाही. अजिंक्य पवार जर सामना बघत असतील तर त्यांचं स्वागत. मागच्या स्पर्धेमध्ये देखील ते आले नाही, या स्पर्धेमध्ये देखील या. शर्तीचा येळ लागलाय आणि कॅच ड्रॉप. या कॅचेस फार महागात पडू शकतात वर्णे संघाला, कारण अगोदरच धावसंख्येचा डोंगर उभा राहिलाय. 1 ने धावफलक पुढे जात आहे. 28. अजिंक्य पवार यांनी एक बैल म्हणजे नंदी देखील खरेदी केलाय मार्तांड नावाचा, आणि उद्या दिसेल तुम्हाला धावताना तो देवपाडा या ठिकाणी. फलंदाज बाद. निराश आहे स्वतःवरती अमोल दरेकर. बाद. दोन विकेट्स मिळवतोय तो गोलंदाज मयूर.
नागेश बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. बुबलू अगदी खोलात बॉल त्याच्यासाठी पडला पहिलाच आणि तंबूच्या दिशेने आला. एलबीडब्ल्यूची विकेट मिळाली. ऑन हॅट्रिक बॉल, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केलं ते गोलंदाज मयूरला. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 29 धावा. 29 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आदळला वेगाने. 1 धाव मिळते या बॉलवरती. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 3 षटकांच्या मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त धावा या वातावरणामध्ये, या शेवटच्या मॅचमध्ये चॅलेंजिंग ठरू शकतात. परंतु समोर देखील तगडी स्टारकास्ट आहे. आनंद आहे, गणेश आहे, त्यानंतर प्रभाकर देशमुख आहेत. मजेल सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना वर्णे संघ ज्यावेळेस उतरेल मैदानावरती. सँडी आहे, आज सगळ्यांनी इम्प्रेस केलं, सगळ्या प्रेक्षकांना इम्प्रेस केलं, प्रामुख्याने पळसदरी संघाने आणि वर्णे संघाने. उद्या गुंडगे संघ देखील दिसेल. इथे बॉल गणेश यांच्या हातामध्ये जातोय. 1च धाव मिळेल. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 31 या आकड्यावरती. 31 धावा. चला टीम मीटिंग नको वर्णे संघ. 2 षटकं संपलेत. 31 धावा धावफलकावरती. भरपूर प्रेक्षक सामना आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांचं आपण स्वागत करू. शेवटचे दर्दी प्रेक्षक आहेत, ज्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. अन्यथा उद्या सुट्टी आहे, ते सगळे सामना एन्जॉय करतात, कारण MIDCचा भाग भरपूर आहे. शुक्रवारी सुट्टी असते. शेवटचं षटक. शेवटचे षटक आहे, गोलंदाजीसाठी आलाय दीपक. कितपर्यंत टार्गेट पोहोचेल? 45 पर्यंत जर पोहोचला पळसदरी संघ तरी एक स्ट्रॉंग पोझिशन, दावेदार ठरू शकतो टॉप 5 मध्ये जाणारा. परंतु क्रिकेट हे काहीही घडू शकतं. या थंडीच्या वातावरणामध्ये खरं तर धावा संख्येचा पाठलाग करणं देखील कठीण होऊ शकतं. दीपक, चांगला बॉल बघायला मिळतोय दीपकचा. शर्यत लागली होती कोण पोचणार, परंतु फलंदाज पोहोचतोय. थडप 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, चेक केलं जाईल स्ट्रायकर एंडला. चेक केलं जातोय. फलंदाज सेफ, फलंदाज सेफ आहे. धावफलक जाऊन पोहोचेल. लेग पायची सिंगल पंचच दर्शवत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचत आहे 32 वरती. 32 धावा, 32. 4 वाजून गेलेत. वेगवान बॉल गतीने बीट केलंय. गतीने बीट केलंय गोलंदाज दीपकने.
लोअर फुटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने आणि इथे 4 धावा मिळतील पळसदरी संघाला. या 4 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे एकूण 36 या आकड्यावरती. 36. थँक्यू. हे मैत्रीपूर्ण लढत आहे कारण पळसदरी वरणे एकत्र प्रॅक्टिस करत असतात, एकत्र संडेला मॅचेस देखील घेत असतात. आणखी एक षटकार. नागेश उघडा काय बॅटिंग करतोय. कडून आज त्याला मिडल ऑर्डर मध्ये पाठवण्यात आलं, परंतु तो आपलं प्रस्थापित सिद्ध करत असताना मी देखील इन्फॉर्म आहे, मी देखील सज्ज आहे सलामीसाठी हे दाखवत असताना नागेश. आणि इथे षटकारांची हॅट्रिक बघायला मिळते. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अगोदर चौकार आणि हे सलगचे 2 षटकार आलेत ते नागेशच्या बॅट मधून. धाव फलक जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. आणि नागेशचा एक रेकॉर्ड आहे, ज्या वेळेस पळसदरी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाले त्या वेळेस नागेश चांगली बॅटिंग करत असताना बघायला मिळालाय. चांगली बॅटिंग करतोय नागेश संघाला पुढे घेऊन जात असताना. इथे बॉल वेगाने आला बॅटवरती. एक धाव मिळते नागेशला या बॉलवरती. आपण बघतोय दुसऱ्याचा प्रयत्न सुरू केलाय, परंतु दुसरी धाव मिळत नाहीये आणि फलंदाज बाद होते. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय एकूण 49 आणि 50 टार्गेट सेट केले 18 बॉल मध्ये वरणाई वरणे संघासमोर.
शेवटच्या इनिंग मध्ये सगळ्यांचं आपण पुन्हा स्वागत करूया. 18 चेंडू आणि 50चं टार्गेट आहे या शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या सत्रामध्ये कोणता संघ टॉप 5 मध्ये जाणार? एका बाजूला वरणाई वर्णे आणि दुसऱ्या बाजूला पळसाई पळसझरी. आजूबाजूच्या गावचे दोन संघ आज या पंचक्रोशी मधील तब्बल 3 संघ खेळले. खरवई, जामरुंग, घोडिवली. परंतु तिन्ही संघांना घरचा रस्ता दाखवला ह्या दोन्ही संघांनी आणि पुढे शेवटच्या मॅच मध्ये आपण त्यांना बघतोय. दोन्ही कर्जत तालुक्यामधील हे संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना 18 बॉल 50 ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळतीये ती पळसाई पळसझरी संघाला. फलंदाज सँडी बाद. थँक्यू. गणेश जातो बॅटिंगसाठी. या दोन्ही जोडीला आता तिन्ही षटकं बॅटिंग करावे लागेल कारण टीम संकटामध्ये. 18 बॉल आणि 50चं टार्गेट समोर आहे. आता एक चेंडू संपल्यामध्ये 17 बॉल 50ची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती सँडी बाद झाला आणि आता गणेश ज्याने मागची मॅच एका हाती जिंकून दिली, त्यानंतर आनंदने चांगली बॅटिंग केली आणि त्या डावाला सुरुवात चांगली करून दिली होती ती प्रभाकरजी देशमुख यांनी. या सगळ्यांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. कैलासला मिळते विकेट. संदेश बाद झालाय. प्रभाकर आणि गणेश ही जोडी दोन्ही जुने जाणते खेळाडू, सिनियर खेळाडू आणि आता त्यांना तो सिनियरपणा दाखवावा लागेल, तो अनुभव पणाला लावावा लागेल. वेगवान बॉल गतीने बीट केलंय. सरळ यष्टीरक्षक अमोलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. जी फील्ड प्लेसमेंट आहे मिड विकेट आणि लॉंग ऑफ त्यानुसारच गोलंदाजी करतोय तो कैलास हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी, वेगाने स्वार होऊन गोलंदाजी करतोय. बाहेरची कडा, सेन्सिबल क्रिकेट. पॉइंटच्या दिशेने डायरेक्ट हिट झालाय परंतु डायरेक्ट हिट क्रिकेटमध्ये फार डेंजरस असतात. चेक केलं जाईल आता टेलिव्हिजन स्क्रीनवरती KTCच्या माध्यमातून, कारण फलंदाज पोहोचलाय की नाही हे आता पाहणं फार गरजेचं असेल कारण एक महत्वपूर्ण खेळाडूची विकेट आहे. क्रुशल डिसिजन आहे, कोणीही बोलू नका. तिसरे पंच या आपण जरा प्लीज, कारण क्रुशल डिसिजन आहे, कारण एक महत्वपूर्ण खेळाडूची विकेट आहे. सो फलंदाज बाद आहे कारण बॅट ही ग्राउंडेडच झाली नव्हती आणि बॉल यष्ट्यांना लागला. थोडासा क्रुशल डिसिजन होता परंतु एक सुंदर कॅमेरा वर्क आपण बघितलं KTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि बॅटिंगसाठी आता दाखल झालाय आनंद. थँक्यू डीजे. जर बॅट ग्राउंडेड झाली असती ना तर मग सेफ होते कारण ते पोहोचले होते परंतु बॅट त्यांनी टेकवलीच नाही.
फलंदाज बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात बॅटिंगसाठी दाखल झालाय तो आनंद. मॅच फिनिशर. तशी मॅच आता फिनिश करून देईल का वर्णी संघासाठी? द्यायला पाहिजे, मजा येईल. मोठे फटके अपेक्षित. फटका तर चांगला आहे स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकारासाठी. चौकार. थँक्यू. 4 ने अकाउंट खुलं करतोय संघाचं देखील. चार धावा धावफलकावरती येत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 46 धावसंख्येची गरज आहे. वेगवान बॉल आणि अनंतच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. फिल्डर तिथे आहे. कॅच ड्रॉप. एकच धाव मिळेल. 5 वरती जाऊन पोहोचेल आता वर्णाई संघ वर्णे. आणि अजूनही 45 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडासा कठीण सामना बनू लागला. 13 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज. 13 बॉल 45 हे समीकरण या मॅच मधलं. गणेश आनंद या दोघांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. मोठमोठे फटक्यांमध्ये डील करावे लागेल. हाफ ट्रॅकर बॉल. चांगला फटका कव्हरच्या दिशेने. तिथे आहे फिल्डर. कॅच कंप्लीट करतोय म्हणजे साईराज आणि फलंदाज होतोय बाद. गणेश बाद होतोय. मनोज जातोय बॅटिंग करण्यासाठी. आनंद आणि मनोज ही जोडी. फटका फसला होता गणेश यांचा. चला 12वा प्रतिनिधित्व आहे. जर्सी मध्ये पाहिजे, गणवेशामध्ये पाहिजे याची नोंद घ्या. विनय जातोय. विनय सुर्वे. धावफलक पोचलाय 5 वरती. धावफलक पोचलाय 5 वरती. 45 ची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. 6 धावा. धावफलक पोचेल 11 वरती. असेच फटके मारावे लागतील. आनंद जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. जर अमोलवरती आक्रमण चढवलं अजून एक 3-4 षटकार आले तर मजा येईल सामन्यामध्ये. अकूट टप्प्याचा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दंडित केला अमोलला. धावफलक 1 ने पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 12 वरती. 38 ची अजूनही गरज आहे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 38. बॅक टू द बॉलर. खुला टाकलेला बॉल. 10 चेंडू आणि आता 38 ची गरज. 10 बॉल 38 हे समीकरण या मॅच मधलं. लॉंग ऑफला स्टिअर केला चेंडू. एकच धाव मिळते. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 13 वरती. 47 धावसंख्येची अजूनही गरज. 37 धावसंख्येची गरज आहे. पंचांचा पुनश व्हाईट बॉलचा इशारा. टप्पा पडून आतमध्ये बाहेर. येस. तिसऱ्या पंचांची मागणी.
व्हाईट बॉल साठी. येस, चेक करण्यात येईल. फेअर डिलिव्हरी आहे. इथे ऑन साइडला फटका मिड विकेटच्या दिशेने. नागेश तिथे आहे. एकच धाव मिळते. धावफलक एकने पुढे जाते, जाऊन पोहोचेल तिकडून 14 या आकड्यावर. छत्तीसची गरज आहे. ते फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चौकारासाठी मारलाय तो अमोलच्या विरोधामध्ये फटका आनंदने. आणि धावफलक जाऊन पोचेल 18 धावा धावफलकावरती. 32 धावसंख्येची गरज. 32 धावसंख्येची गरज. आनंद चांगला खेळला आज संपूर्ण या रात्रीमध्ये. ओव्हर कंप्लीट आहे. विकेट घे बाईक घ्यायचे. जो व्हाईट बॉल होता तो फेअर दिला आपण. सो पकडला, त्याचं कारण मग ओव्हर संपली. नाहीतर मग एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागला असता. धावफलक पोचलंय ते 18 वरती. 32 ची गरज आहे. 6 बॉल 32 हे समीकरण. ऑलमोस्ट मॅचची पकड मजबूत केली पळसाई पळसदरी संघाने. इनफॉर्म संघ आहे. बऱ्याचशाच प्रतियोगितेमध्ये या वर्षी आपण त्यांना विजेतेपद पटकवताना बघितलंय. अमोल दरेकरच्या नेतृत्वाखाली ते 4 धावा मिळतात. जर हे टार्गेट 35-40 असताना तर वेगळी मजा आली असती सामन्यामध्ये. टार्गेट थोडंसं अतिरिक्त झालं. 50-3 षटकांमध्ये या वातावरणामध्ये धावा खूप होतात, हे माहिती आहे खरं तर वर्डे संघाला देखील. 22 धावा, 28 ची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती मोठा फटका आला. पाच बॉल शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. 4:20 चांगला बॉल बघायला मिळाला. ऑलमोस्ट आता मॅचच्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली ती पळसदरी संघाने. टॉप 5 मध्ये ऑलमोस्ट आता प्रवेश सुनिश्चित केला. एक पाय जरूर टाकला या रेसमध्ये पुढे. मोठा फटका जरूर आहे, परंतु या फटक्यानं उशीर झालाय की काय असं वाटतंय. इथे कॅच कंप्लीट केली जाते आणि फलंदाज बाद होतोय. शंतुडून उद्या बरोबर 7 वाजता सामने सुरू होतील याची नोंद आपण घ्या. जामरुंग संघ आणि निगडोली संघ, त्यानंतर अंजरुण आणि केटीसीला उद्या जर 5 वाजताच या.
आणि जर 7च्या पुढे आले तर 1 रुपया पण भेटणार नाही, असे आयोजक आम्हाला सूचना करतात. 22 धावा. चांगला बॉल बघायला मिळतोय नागेशचा. शंतनू तिथे होता, स्वतः कॅप्टन होता. छाती फोडली असं वाटतंय शंतनूने. बाईक भेटली असती या विकेट साठी नागेशला. षटकार. आता बाईक गेली, लांब गेली आता. आणि अशा पद्धतीने पळसदरी संघ क्वालिफाय होते टॉप 5 मध्ये. हार्दिक अभिनंदन पळसदरी संघ. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की मागच्या स्पर्धेमध्ये जो पराभव झाला त्यांचा पहिल्या फेरीमध्ये, त्याचा सगळा अभ्यास करून आज हा संघ मैदानामध्ये उतरला आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला आहे पळसाई पळसदरी, ज्यांनी केलाय टॉप 5 मध्ये प्रवेश. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच नागेश, या पण.